सुरुवात करणार आहोत न्यूज टॉप 9ची मोठ्या बातम्यांनी। विधान परिषद निवडणूक अटळ आहे। अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले नाही। त्यामुळे भाजपचे 5, महाविकास आघाडीचे 6 असे एकूण 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असतील। विधान परिषदेचा अर्ज मागे घ्यायला अगदी 5 मिनिटांचा वेळ शिल्लक असताना भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या सदाभाऊ खोत यांनी अर्ज माघारी घेतला। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आपण अर्ज मागे घेत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं। सत्तारूढ पक्षाच्या अस्थिरतेमुळे विधान परिषदेत भाजपचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। काँग्रेसनं उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं निवडणूक होणार असल्याचंही फडणवीस म्हणाले। सत्तारूढ पक्षामध्ये खूप मोठा अनरेस्ट आहे आणि त्या अनरेस्टला कुठेतरी जागा हवी आहे, म्हणून आम्ही 5वी जागा लढवतो। हे खरं आहे की हे सोपं नाही आहे, पण मला विश्वास आहे की आम्ही 5वी जागा निश्चितपणे निवडून आणू। तर विधान परिषदेत काँग्रेसचे दोन्ही उमेदवार जिंकतील असा दावा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलाय। नाही जे झालं राज्यसभेला त्याची कारण आम्ही शोधतोय, ते काय त्याचा संबंध नाही। आम्हाला मत व्यवस्थित पद्धतीनं पडतील। आमचे उमेदवार 6ही उमेदवार हे विजयी होतील। काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी होतील। विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे शिवसेना आमदारांची अयोध्या वारी हुकली। पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात शिवसेनेचे आमदार सहभागी होऊ शकणार नाहीत। राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं फुटल्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आता विधान परिषद आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काळजी घ्यावी अशा सूचना शरद पवार यांनी आमदारांना दिल्या आहेत। ओबीसींचा इम्पेरिकल डेटा जमा करण्याची पद्धत सदोष असल्याचं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। एक आडनाव अनेक समाजांमध्ये, त्यामुळे ओबीसींची संख्या घटलेली दिसेल असंही फडणवीस यांनी म्हटलंय। तसंच सरकारनं वेळीच जागं व्हावं, ओबीसींचं नुकसान टाळावं असंही फडणवीस म्हणाले। ओबीसी राजकीय आरक्षणाच्या संदर्भात इम्पेरिकल डेटा तयार करण्याचं काम सुरू आहे। या डेटा तयार करण्याची जी काही पद्धत आता चाललेली आहे, ही पद्धत सदोष आहे आणि याचा ओबीसीवर खूप मोठा परिणाम होणार आहे। दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्यात काही अंशी सत्य आहे, मात्र आम्ही चूक दुरुस्त करू असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। तिनाही आश्वस्त करू इच्छितो की आमचं लक्ष यावर संपूर्ण बारीक आहे। ते म्हटले त्यामध्ये काही अंशी तथ्य आहे। त्या सरनेमची माणसं कुठल्या जातीची आहेत, कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे, ही सुद्धा माहिती आता आपण त्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीकडून करून घ्यायची। आडनावावरून जात ओळखणं कठीण आहे। एक आडनाव अनेक समाजात आहेत असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय। मात्र गावागावांमध्ये महसूल यंत्रणा असल्यानं ओबीसी समाज शोधणं शक्य होईल असंही भुजबळ म्हणाले। आडनावावरून जात ओळखणं जरा कठीण आहे। प्रत्येक गावामध्ये ज्या रेव्हेन्यू यंत्रणा आहे, महसूल यंत्रणा आहे, त्याने ठरवलं 2 दिवसांमध्ये त्या गावामध्ये फिरून त्या नक्की त्या कुठल्या समाजाचे आहेत ते शोधता येईल। आणि आता पाहणार आहोत राजकीय घडामोडी। संजय राऊत रोजच माध्यमांसमोर येतात, बोलतात, स्टेटमेंट करतात, त्यावर काय बोलायचं असा खोचक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय। तर आमच्या हातात ईडी दिल्यास देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील अशी टीका राज्यसभा निवडणुकीवरून संजय राऊत यांनी केली होती। त्यांनी आरोप केला होता की ईडी त्यांना काही तत्वावर भाडे तत्वावर द्या, ते देखील तुमचं मत स्वतः शिवसेनेला देतील, हे खरं दिसेल का परत? असं आहे की असले जोकर सारखे स्टेटमेंट, मी त्यांना जोकर म्हणत नाही आहे, पण जोकर सारखे स्टेटमेंट ते रोजच करत असतात, त्याच्यामुळे त्याच्यावर काय उत्तर द्यायचं? भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। संजय राऊत यांनी आमदारांना धमकी दिल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय। तसंच राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत यांनी भ्रष्टाचार केला असंही सोमय्या म्हणाले। शिवसेना आणि संजय राऊत राज्यसभा निवडणुकीत भ्रष्टाचार केला, धमक्या दिल्या, 6 आमदारांची नावं घेतली,
ही करप्ट प्रॅक्टिसेस आहेत. निवडणूक आयोगात मी आज तक्रार सबमिट केली आहे. अजित पवार यांनी पुन्हा भाजपसोबत येण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी खुली ऑफर भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे उत्तम प्रशासक आणि स्ट्रेट फॉरवर्ड नेते आहेत. त्यांनी राज्यात लवकरात लवकर भाजपचं सरकार आणावं. अजित पवारही स्पष्ट वक्ते आणि शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी पुन्हा आमच्या सोबत यावं अशी खुली ऑफर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार स्पष्टोक्ती आहेत, कमिटमेंट आहे. त्यांना मला एवढा सल्ला आहे, आता तुम्ही परत बरोबर या. हाच त्यांना मला सल्ला द्यायचा आहे. बरोबर आता परत येऊया असं माझं म्हणणं. अजित पवार हे एक सक्षम नेतृत्व असल्याचं म्हणत प्रवीण दरेकर यांनी अजित पवारांचं कौतुक केलंय. तसंच राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांबाबत केलेलं वक्तव्य वैयक्तिक आहे. विखेंची भूमिका भाजपची अधिकृत भूमिका नाही असंही दरेकर यांनी म्हटलंय. दादा हे महाराष्ट्रातलं एक स्पष्ट वक्त असं नेतृत्व आहे. महाराष्ट्र आज विकासाच्या बाबतीत पूर्णपणे मागे चाललाय आणि त्या असणाऱ्या परिस्थितीच्या उद्विग्नतेतनं त्यांचं ते आलेलं मत असणार. ते काही भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका नाही. मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानासाठी परवानगी मिळावी यासाठी नव्यानं मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केलाय. या अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानासाठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला होता, मात्र कोर्टानं त्यांची मागणी फेटाळली होती. सदाभाऊ खोत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज्यसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयाबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करायला गेलो होतो. देवेंद्र फडणवीस हे आधुनिक युगातील चाणक्य आहेत असे उद्गार खोत यांनी फडणवीसांसोबतच्या भेटीनंतर काढले. युगातला चाणक्य कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस जे आहे. अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांची भूमिका प्रामाणिक असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. तर काल देवेंद्र भुयार यांनी संजय राऊत यांची भेट घेतली होती. नाही, देवेंद्र भुयार भेटले, त्यांच्याविषयी मी काही वक्तव्य केलं. आम्ही सगळ्यांनी बरोबर आहे. मी त्यांची भूमिका ऐकली, त्यांचं म्हणणं ऐकलं. ते प्रामाणिकपणे बोलत होते एवढंच मला वाटलं आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या मी माननीय मुख्यमंत्र्यांशी आज बोलणार आहे. आता तर अपक्ष आमदारांना घोडा म्हणणं हा शुद्ध गाढवपणा असल्याचा टोला अनिल बोंडे यांनी राऊतांना लगावलाय. गाढवपणा करून चुकलो हे कळलं म्हणून संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यावरून युटर्न घेतला असंही बोंडे यांनी म्हटलंय. मी कालच सांगितलं होतं की अपक्ष आमदार असो तो 3 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो, त्याला घोडा म्हणणं हा शुद्ध गाढवपणा आहे. आणि आता संजय राऊतांना समजलं असेल की आपण गाढवपणा करून चुकलोय आणि त्याच्यामुळे युटर्न घेतला असेल. अपक्ष आमदारांना फक्त निवडणुकीसाठी विचारलं जातं, निधी संदर्भात कोणी विचारत नाही अशी टीका अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी केली. तसंच आमच्यासाठी फक्त 6वा मजला आहे असं म्हणत देवेंद्र भुयार यांनी अजित पवारांचं कौतुक करत मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला. नुसतं निवडणुकीपुरतं स्थान राहते, बाकी काही त्यांच्या निधीच्या बद्दल किंवा त्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात, त्यांच्या अडचणीच्या संदर्भात अजिबात कुठलं स्थान नाही आहे. फक्त स्थान मिळते ते एकमेव 6वा माळा अजितदादा. आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या. शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं मत राज्यसभा निवडणुकीत बाद करण्यात आलं होतं. या विरोधात सुहास कांदे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर 15 जूनला सुनावणी होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतली. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांना अटक करावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. शर्मा यांचा असणारा इश्यू इंटरनॅशनल झालेला आहे. तुम्ही कारवाई केली तर आमच्या लक्षात येतं की देश त्या व्यक्तीच्या बरोबर नाही, पण तुम्ही कारवाईच करणार नसाल जे आज BJPचं दिसते, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींचं असणारं दिसतंय की हकालपट्टी करणं ही कारवाई नाही तर पोलिसी कारवाई हीच कारवाई त्याच्यामधली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या एकाच मंचावर दिसणार आहेत. मुंबईतील राजभवन इथे उद्या पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते क्रांतिकारी गॅलरीचं उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देहूत येणार आहेत. त्यांच्या हस्ते शिळा मंदिर,
आणि संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचं लोकार्पण होणार आहे। त्यानंतर ते वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत। त्यामुळे सभास्थळी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। विधान परिषदेसाठी उमेदवारी न मिळाल्यानं भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती। मात्र पंकजा मुंडे नाराज नाही, त्यांच्याकडे मध्य प्रदेशचा चार्ज आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। पंकजाताई यांच्याकडे मध्य प्रदेशचा चार्ज आहे। त्या सातत्याने मध्य प्रदेशला जात असतात। तिथलं आता इलेक्शन देखील आहे, तिथला प्रभार त्या सांभाळत आहेत आणि आम्ही सगळेच एकमेकाच्या संपर्कात असतो, तुम्ही काळजी करू नका। नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली। आज सकाळी 11च्या सुमारास ईडीच्या कार्यालयात ते हजर झाले। यावेळी राहुल यांची 3 तास चौकशी झाली। त्यानंतर पुन्हा राहुल गांधींची ईडी चौकशी करण्यात येते। राहुल गांधींची पहिल्या टप्प्यातील ईडी चौकशी संपल्यानंतर त्यांनी त्यांची आई सोनिया गांधी यांची भेट घेतली। दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात सोनिया गांधींवर उपचार सुरू आहेत। राहुल गांधींच्या ईडी चौकशी विरोधात देशभरात काँग्रेसनं आंदोलन केलंय। देशभरातील आंदोलनात काँग्रेस नेते सहभागी झाले होते। दरम्यान मुंबईत आंदोलनादरम्यान नाना पटोले आणि भाई जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन काही वेळानं त्यांची सुटका केली। आयपीएलच्या प्रसारणासाठीचे हक्क 44,000 कोटीला विकण्यात आलेत। पुढील 5 हंगामासाठी म्हणजेच 2023 ते 2027 या कालावधीत आयपीएल प्रसारण हक्कांसाठीची लिलाव प्रक्रिया आज पूर्ण झाली। भारतीय उपखंडासाठी टीव्ही आणि डिजिटल हक्क विकण्यात आलेत। आता पाहणार आहोत मेट्रो शहरातल्या बातम्या। पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी नाशिक रेल्वे स्थानकातून विशेष गाडी रवाना झाली। शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वेला हिरवा कंदील दाखवला। नाशिक विभागातून 2000 शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक अयोध्येसाठी रवाना झाले। राज्यात पुढील 2 ते 3 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर कोकणात काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 2 भावांवर 10 ते 12 अज्ञातांनी रॉड आणि काठ्यांनी हल्ला केल्याची घटना औरंगाबादच्या करमाड जवळील शेकटा भागात घडली। जखमी अरबाजचे वडील परिसरातील अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना पुरवतात असा संशय आरोपींना होता, म्हणून ही मारहाण करण्यात आली। पैठण नगर परिषदेच्या आरक्षण सोडत कार्यक्रमात गदारोळ झाला। ओबीसींना वगळून आरक्षण सोडत जाहीर केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली। अमरावतीच्या दर्यापूर इथे जीवन प्राधिकरण कार्यालयात ग्रामस्थांनी तोडफोड केली। पाणी प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी गेले असताना अधिकारीच गैरहजर असल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। कोल्हापुरातील कागलमध्ये भाजपनं मोर्चा काढला। इंधन दरवाढीवरून भाजप जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले। नाशिकमधून आज निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे झालंय। यावेळी पालखी निघताना अश्वाला नाचवण्यात आलं। बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे। आता 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा निकाल 10वीचा कधी लागतो याकडे त्यांचं लक्ष आहे। 10वीचा निकालही याच महिन्यात लागणार अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। देवधाबा इथं पावसामुळे घरात पाणी शिरलंय। आता पाहणार आहोत मुंबईतल्या आणि उपनगरातल्या बातम्या। राहुल गांधींच्या ईडी चौकशीवरून मुंबईत काँग्रेस नेते आक्रमक झाले। काँग्रेसनं काढलेल्या मोर्चादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप हे सहभागी झाले होते आणि यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या राजभवनातील क्रांतिकारी गॅलरीचं उद्घाटन होणार आहे। या कार्यक्रमाआधी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली। यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी चर्चाही केली आहे। पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती शिष्टमंडळानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतलेली आहे आणि यावेळी शिष्टमंडळानं
आषाढी एकादशीच्या महापूजेचं आमंत्रण दिलंय। शिवसेना खासदारांसह अनेक नेते आणि कार्यकर्ते ठाण्यावरून विशेष ट्रेननं अयोध्येसाठी रवाना झाले। ठाणे स्थानकातून संध्याकाळी 4:30च्या सुमारास ही ट्रेन सुटली। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वर्षा निवासस्थानी वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। कल्याण डोंबिवलीतील 27 गावांमध्ये अद्याप नालेसफाई झालेली नाही। या गावांनी कर भरू नये असं आवाहन मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केलंय। तसंच या गावांना मूलभूत सुविधा मिळत नाही असा आरोपही राजू पाटील यांनी केलाय। मुंबईत कोरोना व्हेरिएंटचे नवे रुग्ण आढळलेले आहेत। B.A.4 या व्हेरिएंटचे 3 आणि B.A.5 या व्हेरिएंटचा 1 रुग्ण आढळलाय। हे सगळे रुग्ण 14 मे ते 24 मे 2022 या कालावधीतील आहेत। भाजपच्या वतीनं ठाणे महापालिका मुख्यालयासमोर पाणी प्रश्नावरून धडक मोर्चा काढण्यात आला। डोक्यावर हंडे आणि हातात फलक घेऊन निषेध मोर्चा काढण्यात आला। जोपर्यंत पाणी प्रश्न सुटत नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन करत राहू असा इशारा भाजपनं दिलाय। पुढील 6 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे। उंच लाटा उसळणार आहेत। या पावसाळ्यातील भरती ओहोटीचं वेळापत्रक पालिकेनं जाहीर केलंय। 22 वेळा मोठी भरती येणार आहे।